हॅलो फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण चालू आहे ना, उपवास सुरू आहेत. खिचडी तर नेहमीच बनते आपल्या घरात, तर ती खिचडी चांगली सुटसुटीत कशी करायची ते आपण बघू. चला तर मी इकडे तेल तापायला ठेवले. तापले तेल, त्यात मी हे बघा ही मिरची आणि जिरं टाकते. बऱ्याचदा आपण खिचडी करतो पण ती चिकट होते. त्यात काय चूक करतो आपण बघू. बघा ते मिरची आणि जिरं टाकले मी. आता आपण त्यात बटाटे टाकू, हे उकडलेले बटाटे. आपण बऱ्याचदा काय करतो की मिरची तेलात टाकली की लगेच साबुदाणा त्यात टाकतो. साबुदाणा टाकायचा नाही, त्यामुळे नेहमी खिचडी चिकट होते. आधी बटाटे चांगले परतून घ्यायचे. मीठ घालायचं त्यात. मीठ घातलं की बटाटा अजून सुटसुटीत होतो. मग शेंगदाण्याचं कूट घालायचं. हे परतून घेतल्यानंतर साबुदाणा घालायचा. हे बघा, हा साबुदाणा छान सुटसुटीत भिजलेला आहे चांगला. तो मी सकाळी भिजत घातला होता. चांगला परतून घेऊ आपण. अशी चांगली परतू द्यायची. मस्त सुटसुटीत साबुदाणा झालाय बघा. खिचडी कशी छान सुटसुटीत झाली. आपण जर तेलात आधी साबुदाणा टाकला ना तर त्याचा लगदा होतो आणि मग खिचडी सुटसुटीत होते. हे बघा, आता आपण ह्यात अगदी थोडीशी साखर घालू आणि 2 मिनिटं झाकून ठेवायची. कशी मस्त सुटसुटीत खिचडी झाली बघा. एक एक दाना दाना दिसतोय साबुदाण्याचा. गॅस बंद करते. तुमची होते का सुटसुटीत खिचडी? कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी.